स्वामी समर्थांची पौराणिक कथा गरीब गुराख्याचा उद्धार। स्वामी समर्थ यांच्या काळात महाराष्ट्रातील एका छोट्या गावात गोपाळ नावाचा गरीब गुराखी राहत होता। तो रोज जंगलात गायी चारायला नेत असे। घरची परिस्थिती खूप कठीण होती। आई आजारी आणि घरात अन्नही कमी असे। पण गोपाळाची एक सवय होती, तो रोज मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप करत असे। एके दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला। जंगलात अंधार झाला आणि गायी हरवल्या। गोपाळ घाबरला। तो रडत रडत म्हणू लागला, स्वामी, माझी मदत करा, नाहीतर मालक मला मारेल। तेवढ्यात पांढरे वस्त्र घातलेले एक तेजस्वी वृद्ध त्याच्या समोर आले। त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होते। त्यांनी शांत आवाजात सांगितले, बाळ, घाबरू नकोस, तुझ्या गायी नदीकाठी आहेत। गोपाळ तिकडे गेला तर खरोखर सर्व गायी सुरक्षित उभ्या होत्या। त्याला आश्चर्य वाटले। तो त्या वृद्धाला शोधायला परत आला, पण ते कुठेच दिसले नाहीत। दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी सांगितले की काल रात्री स्वामी समर्थ गावाजवळ दिसले होते। हे ऐकताच गोपाळाच्या डोळ्यात अश्रू आले। त्याला समजले की स्वतः स्वामींनीच त्याचे रक्षण केले। त्या दिवसानंतर गोपाळ रोज स्वामींची सेवा आणि नामस्मरण करू लागला। हळूहळू त्याच्या घरातील संकटे दूर झाली। आईची तब्येत सुधारली आणि गावातील लोकही त्याचा आदर करू लागले। कथेतून शिकवण: श्रद्धा आणि विश्वास कधीही वाया जात नाही। संकटात देव आपल्या भक्ताची मदत करतो। श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मनाला शक्ती मिळते। जय जय रघुवीर समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तुमच्या एका शेअरमुळे स्वामींचा संदेश अधिक भक्तांपर्यंत पोहोचेल।